बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई। होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाची नाम हेची माझी उपासना लागे संताच्या चरणा हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाची नाम तुका मने देवा हेची माझी भोळी सेवा हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाची नाम विठ्ठल समचरण सरोजं साम्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं खञ्जनेतं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगदाकाराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैनकाराय नमः शिवाय अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्प्रदीप्रदेशं विदीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा
केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिला संसार पळू म्हणून विशेष शास्त्या धरू विवेकावरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाची नाव अखिल कोट पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं साहेबी आळंदी निवासी साधकाचे मायबाप माऊली ज्ञानोबा यांच्या असीम कृपेनं पैठण निवासी नाथबाबा अखिल संत योगीराज सोमपुरी महाराज माधवपुरी महाराज माधवदास महाराज गुरुमाईच्या कृपेनं सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा असून महाराज या अभंगामध्ये अखिल कोट परमात्मा पांडुरंग यांच्या समोर जाऊन आपली इच्छा प्रगट करणारा अभंग आहे। महाराजांनी या अभंगामधनं वारकरी होण्याचं महत्व किंबहुना परमात्म्याला असं एक आपली एक आशा आपली इच्छा आपली एक वासना प्रगट केली का मी होईल तर का होईल असं तुकोबरा म्हणू लागले की फक्त मी वारकरी होईल आणि वारकरी होऊन हाच माझा एक वारकरी होणं हाच माझा एक नियम आहे हाची माझा नियम धर्म आणि नियम वारकरी होऊन भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये अखंड राहील किंबहुना यापेक्षा माझं जीवन काहीच नाही हेची माझी उपासना माझी जी उपासना आहे ना माझं उपास्य दैवत म्हणजे फक्त संत महात्म्यांची उपासना त्यांच्या संताला चरणाला लागण्याची उपासना मी करीन भगवान परमात्म्याला तुकोबाला म्हणू लागले देवा हेची माझी एक सेवा आहे आणि हे सेवा तुम्ही भोळी सेवा आहे तुम्ही रुजू करून घ्या अशा प्रकारची इच्छा जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून प्रगट करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर थोडस येण्यापूर्वी थोडासा परिहार अतिशय गरजेचा असून वक्ताचं अधिक कर्तव्य आहे। अखंड हरिनाम सप्ताह मोजे कानेगाव भगवान श्री शंकराच्या महाद्वारामध्ये कानेश्वराच्या महाद्वारामध्ये चालू असलेली अखंड हरिनाम सप्त्याची आजचा अखंड हरिनाम सप्त्यातील प्रथम दिवस श्री संत माधवदासजी महाराज माधवपुरी महाराज सोमपुरी महाराज माता मौली गुरुमाय यांच्या असीम कृपेनं ज्ञानोबा तुकोबरा यांच्या आशीर्वादानं आज आपल्या गावामध्ये असा दिव्य महोत्सव चालू आहे आणि या महोत्सवाला एवढं रूप आलं की त्याचा वेणू गेला गगनावरी देवळीचे लोक नाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी। भाग्य आज हरिदिनी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे आपण सर्व आषाढी एकादशी व्रत आपण सर्वांनी धरलं असं गृहीत धरू आज दुग्ध शर्करा योग आहे आणि तो योग आपल्या प्रति पंढरपूर कानेगाव मध्ये चालू आहे। भाग्याची आनंदाची गोष्ट आहे म्हणून तुम्ही सर्व सज्जन मायबाप श्रोतृवर्ग सर्वांनी फक्त भजन चालू असताना मधलं विठ्ठल विठ्ठल भजन असो विठोबा रुक्माई भजन असो त्यावेळेस परमात्म्याने आपल्याला सुंदर नरदेह दिला हात दिलेत त्या हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं अखंड परमात्म्याचं नाम घ्यायचं एवढंच करा आणि फक्त एक तासभर चिंतन सेवा सर्वांगाचे कान करून ऐका हेच तुम्हा पाया सर्वांच्या पायी दंडवत विठ्ठल विठ्ठल
त्यापेक्षा आपण अभंगावर येऊया. जगद्गुरु तुकोबाराय आज हरिदिनी एकादशी आहे. ज्या गोष्टीची वारकरी उत्सुकतेने वाट पाहतात, जे वारकरी मला वाटतं 21 जून पासून माऊलीचं प्रस्थान झालं ना, तेव्हापासून जी वारकऱ्याच्या मनामध्ये तळमळ होती, जी वारकऱ्याच्या मनामध्ये जिज्ञासा होती, तो क्षीण, तो भार, ते कष्ट कधी गेले असतील तर फक्त पांडुरंग परमात्म्याचं आज दर्शन घेतलं, त्या केलेल्या कष्टाचा सर्व क्षीण गेला, भाग गेला, भाग गेला. आज फक्त सिंगलच चालू का गाडी स्टेशनवरून लेट सुटली आहे, पुढे टाइमआउट पोहोचायचं आहे, स्टेशन मास्टरची ऑर्डर आहे, परंतु लवकर पोहोचण्याचे काम ड्रायव्हरवर आहे. तसं काही विठाला तशा प्रकारे तत्वज्ञान याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी माऊलीची पताका घेऊन, माऊलीची पादुका घेऊन दिवून निघाले. येत असताना दर मुकाम प्रति आपलं करत असताना काय कष्ट असतील, काय दुःख बघावं लागेल, महाराज वारकरी होऊनच बघावं लागेल. आणि ती वारी ज्यांनी केली आहे त्यांना अनुभव आहे. आम्हाला तुम्हाला काहीच नाही, बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. महाराज ज्यांनी ती वारी केली त्यांना विचारा, अहो कधी ऊन असतं, कधी अतिशय पाऊस असतो, आपल्याला पावसाचा थेंब पडलं तर नको वाटलं रे, परंतु त्यांना चढतदार पावसामध्ये माझे वारकरी माऊली 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 या गजरामध्ये अखंड महाराज कुठं झोप काय नाही विचारा. कोको महाराजांनी तिने केल्या. शिवानंद गुरुजीला विचारा, महाराज कुठे झोप, संध्याकाळी 10ला झोपलं की 3ला बरोबर उठलं पाहिजे, हा नियम आहे. तर वारी होती. वारी कुणाच्या नवी होत आणि तिच्या नादाला बी सामान्य लोकांना लागायचं, आणि जो तिच्या नादाला लागला महाराज पांडुरंग परमात्मा त्याला पुन्हा संसारी येऊ देतच, हा एक नियम आहे. परंतु मला सांगायचं आहे, तुकोबाराय दर मुकाम करत वाकरीला आली, दशमीचं चंद्रभागीचं स्नान केलं, कुंडली परमात्म्याचं दर्शन घेतलं. तुकोबाराय महाद्वारामध्ये आले, राहुळामध्ये आले, साष्टांग दंडवत घातलं, लोटांगण घातली आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या पुढे गेले तुकोबाराय आणि डोळे भरून परमात्म्याला पाहिलं. काय सुंदर परमात्मा फिरो, सावळी सुंदर रूपा पाहतात त्याला तुम्ही, पण सज्जन हो माय बाप हो, आपण जी पाहतो ती चर्मचक्षुनं पाहतो, पण संत महात्मे पाहतात ते अंतर्दृष्टीनं पाहतात. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहण्याची प्रक्रिया हरिभक्त श्याम महाराजांना आपण सांगितली. मी आता जास्त वेळ घेत नाही. तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला पाहिले, आनंद वाटला. तुकोबारायचे आनंद अश्रू महाराज डोळ्यावाटी गप गळू लागले. सांगितले, देवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवंता मी कृतकार्य झालो, माझ्या जन्माचं आलेलं सार्थक झालं असं तुकोबारायला वाटलं. आणि तुकोबाराय म्हणतात, भगवंता किती आनंद आहे रे तुझे वारकरी होण्यामध्ये, तुझा वारकरी होण्यामध्ये किती आनंद आहे, तुझा दास होण्यामध्ये किती आनंद आहे. आणि तुकोबारायांनी इच्छा प्रगट केली पांडुरंग परमात्म्याच्या समोर. परमात्मा म्हणले, काय तुकोबाराय काय इच्छा तुमची सांगा.
सांगितलं देवा काही नाही देवा, जेवढा आनंद तुझा वारकरी होण्यामध्ये आहे ना, ही वारकरीच होतो, परंतु कसा वारकरी होईल म्हटले. देव म्हणू लागले कसे वारकरी होतात तुकोबार आहे. तुकोबार आहे म्हणतात वारकरी होईल, पण कसा होईल. अभंगाचं पहिले चरण होईल भिकारी, होईल भिकारी, होईल परमात्म्याचं अखंड तुझं नाव मुखामध्ये होतं, अशी वारी मी केली. मला दुसरं काही नको देवा. एक सांगू का महाराज, आपण तर वारकरी व्हायला येत नव्हत नाही, आपण महाराष्ट्रातले आहोत, आपण भाग्यवान आहोत. भरतखंडामध्ये आपण जन्माला आलो. जास्त वेळ मी सांगत नाही, प्रत्येक वाक्यानं सांगितलं, पण भाग्यवान आहोत आपण. परंतु आपल्यापेक्षा महाराज, मी 4-5 वर्षापूर्वी आळंदीला गेलो होतो, की तुम्हाला एका कीर्तनकारांनी भेट घालून दिली होती महाराज. तर बाहेरच्या देशातून एक जपानी आजी आली होती. जपानी आजी आली आणि ज्ञानोबारायाचा सोहळा पाहण्यासाठी आली, वारकऱ्याचं महत्व पाहण्यासाठी आली. तिला आनंद वाटला महाराज. तिच्या निश्चय मनामध्ये एकच होता की मी बी एक बार केव्हा ना केव्हा दर्शनाला माऊलीच्या जावं आणि माऊलीच्या दिंडीसोबत परमात्म्याचं नाम गात 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 पंढरपूरला जावं पांडुरंगाच्या भेटीला, अशी इच्छा प्रगट करून ती माय आली. जपानी आजी आली बरं का, ती जपानी ग्रँडफादर, ती आली ती आली आणि तिनं त्या माऊलीच्या समाधी सोहळ्याला दर्शन घेतलं आणि वारकऱ्याच्या दिंडीमध्ये महाराज घुसली आणि ती गजर पाहिला. एवढा आनंद तिचा भानावर होऊन गेला महाराज. गाये नाचे उडी आपुलिया छंदी आणि मनाची आनंदी आवडीने. एक सांगू का, प्रत्येक ठिकाणी गेलो तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं बसला तर मनामध्ये संसार असतोच असतो, गॅरंटी आहे. म्हणजे आपला सुद्धा अनुभवच आहे ना. मी बी तुमच्याकडे काय संसारिक मी काय कसं का नाही म्हणा, परंतु कुठेही बसव महाराज, अरुण महाराज, संसार मनामध्ये असतोच. पण एकच जागा आहे समाधानाची विसरण्याची, ती म्हणजे फक्त भगवंताचं दर्शन घेण्यासाठी
आणि जिथं भगवंताची घटा चालू आहे तिथंच आपण माणूस सर्वत्र विसरून जातो. विठाला परत या जपानी आजीनं एक वारी केली आणि आनंद वाटला महाराज. परत जपानला तिने गेली नाही आणि ती आपल्या वारकऱ्यातल्या महिला मंडळ म्हणतात हरिपाठ म्हणा हरिपाठ शेरी हरिपाठ महिन्याच्या म्हणजे येत नाही ना भाषा. आपल्या बाया काय हरिपाठ म्हणतात मग कसं काय चाललंय तुमचं पीक पाणी बरे का लेकर बळ भेव का आपला वारदा. परंतु ती जपानी आजी म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे एक बार वेळ लागलं वेडा झालो वेडियाच्या लांचा बोलो भक्तीशी. फक्त भगवान परमात्म्याचा वेळ लावला. फक्त तुम्ही मनाला वेळ लावा. फक्त मन त्या परमात्म्याला द्या. किंवा कृष्ण परमात्म्याने अर्जुना ते सांगितलं अर्जुना एकच काम कर मनोमन मोहा मद भक्तू मध्याजी माम नमस्करू. तो मन हे माझे मीचे करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र तो नमस्कारी मज ते. एकच काम कर फक्त मला अर्पण कर आणि मन जर मला अर्पण केला तर तुला काही आठाच लागत नाही पुढच्या गोष्टी साध्य होण्यासाठी. म्हणून माझं सांगायचं उद्देश म्हणजे जगद्गुरु तुकोबारांनी वारी केली आणि तुकोबारा इच्छा प्रगट करू लागले. काय म्हणतात भिकारी देवा मी तुला भिकारी होईल. विचार करा भिकारी होणं स्वाभिमानाची गोष्ट आहे का लज्जेपण गोष्ट आहे. बोला बोलत चला. तुम्ही जर बोललो तर मला तुम्ही बी आहात. आधीच गाडी आहे बिना लाईटची बरं का. बोलत चला. मला स्वाभिमान आहे भीक मागणं का लज्जायमान आहे लज्जास्पद आहे ना. मग जगद्गुरु तुकोबारांचं भिकारी कोणाला म्हणावं जो भीक मागतो तो भिकारी. मग इतर गोष्टी लज्जास्पद आहे आणि तुकोबारा म्हणतात मी तर भिकारी होईल. तुकोबारा एक म्हणतात त्यांच्याच म्हणण्याने आपण एक पुरावा घेऊ ना त्यांचा भिक्षा पात्र लज्जायमान जीवन आहे. आणि हे देवा आयसी आसी नारायण हे भगवंताला समजले. हे भगवान हे नारायण अशा व्यक्तीला अशा सतत मागणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही धिक्कार करा. त्याची जे सर्वता बघा ना हेच प्रमाणे तुकोबारायचं असं म्हणतात तुकोबारा. अहो तुकोबाराने मानवालाच म्हणलं यात नवल नाही अरुण महाराज स्वतः ज्या तुकोबाराने देवाला असं म्हणलं आयसियाची नारायणी नुपेक्षीची सर्वता त्या देवाने एक बार हात पसरलं होतं भगवान परमात्म्याने. का पसरलं होतं तुम्हाला मी जास्त वेळ घेत नाही. महाभारतात आपल्या भागवतामधला विषय आहे. भागवताचार्य अरुण महाराज आपल्या समोर आहेत. बळीराजाच्या पुढे भगवान परमात्म्याने हात पसरला होता. मागितलं होतं काय कमी होतं देवाकडे आमच्या हे श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे काही गुण वर्ण वसती जेतत म्हणून तोची भगवंतू निसंगाचा सांगा तू. यानुसार म्हणतात ज्या भगवान परमात्म्याकडे यश नावाचा गुण आहे स्त्री आहे लक्ष्मी तिथं साक्षात नांदते किंवा नाही म्हणत ते लक्ष्मी पाये धुण्याच्या पात्र झाली. अशी लक्ष्मी जिथं पाये फक्त पायापाशी बसून असते म्हणून तर पाये लक्ष्मीच्या हातीन किसी यावे. अशा परमात्म्याजवळ काय कमी होतं यश नावाचा गुण होता. स्त्री संपत्ती अवधारे खूप होतं. काय गरज मागण्याची तुकोबा आपल्या देवाला पडली.
परंतु देव मागायसाठी गेला की केवळ देव लोकांच्या मदतीसाठी गेला. आणि राजा बळी एवढा दानशूर होता, यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये भगवान परमात्म्याने महाराज एक छोटस वामन बट्टू रूप धरलं. त्याला वामन भगवंताचा अवतार आपण म्हणतो. छोटस रूप धरलं महाराज, 3 फूट परमात्मा झाले आणि सोबत लक्ष्मी माता सुद्धा कमंडलूच्या स्वरूपात होती. क्षेत्रधरण्यामध्ये माता सरस्वतीनं कमंडूल दिलं होतं. क्षेत्रधरण्यामध्ये माता लक्ष्मीने क्षेत्र धरलं होतं परमात्म्याच्या डोक्यावर. अशी वाटणारा तो परमात्मा आणि त्या परमात्म्यानं बळीच्या द्वारात जाऊन बळीला 3 पान पृथ्वी मागितलं. त्यावेळेस तुकोबारा म्हणू लागले, अशा लोकांना सुद्धा हे देवा तुझा सुद्धा धिक्कार आहे. हात पसरणी धिक्कार